हॅलो एव्हरीवन. आज आपण बोलणार आहोत मेडिटेशन ह्या टॉपिकवरती. सगळेच मला विचारतात की मॅम मेडिटेशन म्हणजे नक्की काय. आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला मेडिटेशन म्हणजे नक्की काय आणि मेडिटेशनमुळे कुठले फायदे होतात हे सगळं या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार आहे. आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओला जर तुम्ही लाईफटाईम लक्षात ठेवलं तर तुम्हाला कधीच कुठलीच अडचण येणार नाही. बिकॉज मेडिटेशन इज द वन सोल्युशन फॉर ऑल युअर प्रॉब्लेम्स. बट प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला प्रत्येक सोल्युशन पैसे देऊन हवं असतं, पण देवाने आपल्या सगळ्यांना मेडिटेशन हे जे सोल्युशन आहे ते फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. आजचा व्हिडिओ खूप अमेझिंग होणार आहे. जर शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला मेडिटेशनबद्दल सगळ्या डिटेल्स भेटणार आहेत. मेडिटेशन म्हणजे नक्की काय. काही न करणं म्हणजे मेडिटेशन. हिंदीमध्ये आपण त्याला ध्यान म्हणतो. आपलं ध्यान कुठेच नसणं म्हणजे ध्यान. कुठेच तुमचं लक्ष नसणं म्हणजे तुमचं मेडिटेशन सुरू होतं. बेसिकली मेडिटेशनचे काही सिम्पल रूल आहेत. तुम्हाला एक जागा ठरवायची असते आणि जागा का ठरवायची असते त्याचंसुद्धा कारण आहे, कारण त्या जागेमध्ये सुद्धा ऊर्जा असते. जर तुम्ही रोज एकाच जागेवर बसाल ना, अनेक जणांना असं आढळून आले की कधी तुम्ही मेडिटेशन विसरत असाल किंवा तुमच्या लक्षात नसेल की मला मेडिटेशन करायचं आहे, तर तुम्हाला ती जागासुद्धा आठवण करून देते, अरे ये लवकर बस. आणि जर समजा तुम्हाला कधी बरं नाही वाटत आहे किंवा तुम्ही खूप स्ट्रेस आऊट आहात आणि तुम्हाला असं वाटतं की नाही माझं डोकं चालत नाही आहे, मला कंटाळा आला आहे आणि तुम्ही फक्त त्या जागेवरती जाऊन नुसते बसलात ना, तरी ती एनर्जी तुम्हाला भेटणार आहे. कारण प्रत्येक जागेचा ऑरा असतो, हे कधीच विसरू नका. जर तुम्हाला कधी राग आलेला असेल, चिडचिड होत असेल, तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जा, म्हणजे त्या ऑरामधून दुसऱ्या ऑरामध्ये जा. बिकॉज त्या प्रत्येक जागेमध्ये व्हायब्रेशन्स असतात. तुम्ही जेव्हा स्पेस चेंज करता, घरात भांडणं झाली, काही झाली, तर तुरंत त्या रूममधून निघून जा किंवा घराच्या खाली उतरून जा. त्याचं रिझन आहे, उतरून जा म्हणजे जर तुमचं घर, आम्ही मुंबईला राहतो, मुंबईला इथे मोस्टली फ्लॅट सिस्टम असते, पण घराच्या बाहेर जा म्हणजे इन शॉर्ट. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेडिटेशन म्हणजे नक्की काय. काही न करणे म्हणजे मेडिटेशन. बेसिकली तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे, एक जागा डिसाईड करायची आहे, नेहमी एक आसन घ्यायचं आहे. आसन म्हणजे कुठलाही कपडा. तुम्ही आजकाल मेडिटेशनसाठी आसन जर ऑनलाईन पण पाहिले, तुम्हाला 150-200ला सुद्धा खूप छान व्हरायटीज भेटतात. किंवा तुम्ही तुमच्या आसपासचे जिथे टॉवेल्स, चादरी अशी अशा वस्तू भेटतात, अशा शॉप्समध्ये गेलात तरीसुद्धा ते तुम्हाला छानपैकी मेडिटेशनचे आसन देतात. एखादं फुल साईज आसन घ्या आणि त्या आसनाला तुम्हीच फक्त यूज करायचं, इतर कोणालाही द्यायचं नाही आहे, कारण ती फक्त तुमची एनर्जी आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे, ते जे आसन आहे ते गुंडाळून परत तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्याला कोणाचाही पाय लागता कामा नये. बिकॉज इट्स अ व्हेरी प्रिशियस थिंग. तुमची एनर्जी आहे ना त्याच्यात. ही कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे, इट्स अबाउट एनर्जी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता, पाठ नेहमी तुमची सरळ असायला हवी. कारण जेव्हा तुमची पाठ सरळ असते तेव्हा तुमचे सगळे चक्रास अलाइनमेंटमध्ये असतात. जसं एकावर एक आपण वस्तू ठेवतो, तर जर ती राईटली तुम्ही अलाइन केली तरच ती व्यवस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे चक्र जर एकावरती एक करेक्ट असतील तरच त्यांची अलाइनमेंट होते. आपली जी पाठ असते, आपल्या पाठीमध्ये सुषुम्नाची मधली नाडी असते ती असते, आणि इंगला आणि पिंगला ज्या नाड्या असतात त्या सरपणीसारख्या, सापासारख्या दोन्ही एक दुसऱ्यांमध्ये टँगल असतात, आणि त्याच्यामध्ये सुषुम्ना नाडी असते. मेडिटेशन करणं म्हणजे काय, जर तुम्हाला शॉर्टमध्ये समजवायचं झालं, समजा आता ही तुमची सुषुम्ना नाडी आहे आणि ही तुमची इडा पिंगला नाडी आहेत. बेसिकली ह्या दोन्ही नाड्या हळूहळू करून सरळ व्हायला लागतात, म्हणजे थोडासा स्पेस देतात, आणि मग सुषुम्ना नाडी जी अडकलेली आहे आता ह्या दोन नाड्यांमध्ये, ती खालून वरती, म्हणजे हे तुमचं टेलबोन आहे समजा. टेलबोनमधून ती वरती, त्याच्यात जे फ्लुइड असतं, सेलेट्रो फ्लुइड, ज्याला तुम्ही रसायन म्हणू शकता किंवा तुमची प्राण ऊर्जा म्हणू शकता, ते वरती येतं, आणि अशा प्रकारे तुमची कुंडलिनी जागृत होते. मेडिटेशन ही खूप सूक्ष्म प्रक्रिया आहे. 12 वर्षाचा प्रवास आहे, 12 दिवसाचा नाही. आपण 2 दिवसात करतो आणि आपल्याला असं वाटतं की आजच तूप खाऊन आपल्याला रूप भेटायला पाहिजे. असं कधीच नसतं.
नसतं, हळूहळू सगळ्या गोष्टी घडत असतात. पण हां, मेडिटेशन करायला लागलेल्या दिवसापासून तुम्हाला थोडंसं शांत वाटायला लागेल. कधी कधी काही लोकांच्या बाबतीत उलटं असतं, त्यांना खूप विचार येतात, खूप गोंधळलेले असतात. सो आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्यालाच मेडिटेशन नाही जमत आहे, असं काही नसतं. प्रत्येक माणसाने जेव्हा मेडिटेशन सुरू केलं होतं तेव्हा सगळ्यांचे अनुभव असेच होते. कारण आपण पूर्ण दिवसामध्ये कितीतरी हजार विचार करत असतो. सो लाखोच्या घरात आपले विचार आहेत, ते अचानक थांबतील का? तर बिलकुल नाही. आता समजा माझं जेवढं पण वय आहे, सो जर मी 35 वर्ष एखादी गोष्ट नाही केली आणि अचानक करायला लागली, तर ती गोष्ट मला आजच्या आज जमेल का? तर असं कधीच नसतं. सो प्रत्येक गोष्ट जमण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. सो हळूहळू ती गोष्ट तुम्हाला जमायला लागते. सो जसं बाळ दूध प्यायला, चालायला ऑटोमॅटिकली शिकतं, त्याला शिकवायची गरज नसते, फक्त डायरेक्शन द्यायची गरज असते आणि थोडासा सपोर्ट द्यायची गरज असते. त्याप्रमाणे मेडिटेशन हा एक असा टॉपिक आहे जे आपण ऑटोमॅटिकली शिकत असतो. सो मेडिटेशन शिकण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नसते. सो काही न करणं म्हणजे ध्यान करणं. सो त्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला शांत एका ठिकाणी फक्त बसून राहायचं आहे 15 मिनटं. बसून राहिल्यावरती खूप विचार येतील, खूप जातील, पण हळूहळू फक्त ऑब्झर्वर बनायचं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या श्वासांवर लक्ष द्यायचं आहे आणि तुमच्या विचारांना फक्त नोटीस करायचं आहे की किती येत आहेत, काय येत आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, कसे आहेत तुमचे विचार, हे तुम्हालाच शोध लावायचा आहे त्यांचा. सो बेसिकली काही करायचं नाही आहे, फक्त बसून राहायचं आहे आणि आपल्याला ऑब्झर्वर बनायचं आहे. जसं समजा दोघांचं भांडण चाललं आहे, तर आपण कसं ऑब्झर्वर म्हणून तिकडे थर्ड पार्टी म्हणून बघत असतो, त्याप्रमाणे तुम्हाला बघायचं आहे. आणि हे करता करता तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू विचारांची गर्दी कमी व्हायला लागेल. कमी विचार झाल्यानंतर हळूहळू तुम्हाला नोटीस होईल की तुम्ही खूप शांत झालेले आहात, तुमच्या तब्येतीत सुधार यायला लागेल, तुमची नाती सुधारतील. आता नाती कशी सुधारतील? मेडिटेशन आणि नात्याचा काय संबंध? सो खूप मोठा संबंध आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही तुमच्या एनर्जीशी कनेक्ट असते. सो जशी जशी तुमची ऊर्जा वाढते, जशी जशी तुमची ऊर्जा हाय होत जाते, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही आवडायला लागता आणि जेव्हा तुम्ही प्रत्येकाला आवडायला लागता त्यांना तुमचा ऑरा हवा हवासा वाटतो. सो तुमचं दिसणं, तुम्ही कशा दिसता, कशा बोलता, हे कधीच मायने नाही ठेवत. तुमचं ऑरा, तुमची एनर्जी काय आहे ही त्यांना नेहमी अट्रॅक्ट करते. सो ऑरा चांगला ठेवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावंच लागणार आहे. सो तुम्ही कोणालाही 50 लाख दिलेत जाऊन आणि म्हणालात की माझा ऑरा ठीक कर, तर तुम्हाला कोणी टेम्पररी हिलिंग देऊ शकतं, पण तुमचा ऑरा हा तुम्हालाच ठीक करायचा असतो. सो तो मेडिटेशननीच होतो. आणि अनेक गोष्टी असतात, जसं क्रिस्टल्स असतात किंवा एखादे कोर्सेस असतात, नवीन इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्याला भेटते आपण खूप एक्सायटेड होतो. सो त्यावेळेला आपल्याला तात्पुरते रिझल्ट्स नेहमी भेटतच असतात, पण पर्मनंट जे सोल्युशन असतं ते असतं मेडिटेशन. सो आता तुम्ही कितीही महागातले क्रिस्टल्स घेतलेत, पण तुम्ही त्यांच्याशी बोललातच नाही, त्यांच्यासोबत मेडिटेशनच नाही केलं, तर ते सुद्धा तुमच्यासाठी काम नाही करणार आहेत. सो म्हणून तुम्हाला क्रिस्टलसाठी पण मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही मेडिटेशन करायला लागल्यावरती तुमचे 7 चक्रज अलाइनमेंटमध्ये येतात. हेल्थ, रिलेशनशिप, पैसा सगळं हळूहळू यायला लागतं. मेडिटेशनमुळे होणारे इतर फायदे मी माझे तुम्हाला सांगते. कुठेही वस्तू हरवलेली असो, मी फक्त डोळे बंद केले की मला डायरेक्ट ती जागा दिसते, किंवा अचानक माझा हात तिकडे जातो किंवा मी तरी जाते आणि ती वस्तू समोरच असते. सो आधी मी खूप गोष्टी विसरून जायची, ठेवून विसरून जायची, किंवा समजा घराच्या बाहेर मला निघायचं आहे आणि असं कितींदा व्हायचं की मी गॅस चालू ठेवून निघून गेले आणि घरी आले आणि पूर्ण टोप करपलेला. असं 2दा-3दा झालं आहे माझ्यासोबत, पण आता असं कधीच झालं नाही, मला गेल्या 6 वर्षात आठवतसुद्धा नाही. सो जेव्हा तुमची मेमरी शार्प होते, कारण सगळं तुम्ही जे करत असता ते सबकॉन्शियस माइंडमध्ये तर स्टोअर होतच असतं ना. सो जितक्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी तुमच्या इथे आहेत. सो जसं तुम्ही मेडिटेशन करता त्या गोष्टींना तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो तुमचं जे थर्ड आय चक्र आहे ते फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? फक्त मेडिटेशन करायचं आहे. सो मेडिटेशनचे खूप साधे आणि सोपे नियम आहेत. फक्त तुम्हाला श्वासांवर लक्ष द्यायचं आहे, कारण श्वास हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. कारण श्वास म्हणजे काय? तुमचा जीव. आज जर मी तुमचे श्वास काढून घेतले तर तुम्ही मरून जाल, कारण की श्वासांमध्येच आपला जीव आहे. सो म्हणून श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. बाकी काही करायचं नाही आहे, फक्त बसून राहायचं आहे. कसलीही अपेक्षा न करता मेडिटेशन करा. मला हे हवं आहे म्हणून मी बसते, सो दिस इज टोटली रॉंग. परमपिता परमात्मा सगळं बघत असतो आणि तो बाहेर कुठे नाही तर तुमच्या आतमध्ये आहे. सो फक्त हॅपी राहा,
सुखी राहायचा फक्त एकच मंत्र आहे, रोज मेडिटेशन करा. सो जेव्हा तुम्ही रोज मेडिटेशन करता तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला एक वेगळीच वैश्विक शांती प्राप्त झाली आहे. हळूहळू प्रॉब्लेम्स तर असतीलच, पण त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. आणि जे लोक मला म्हणतात की मॅम आम्हाला सेलेनाईट प्लेट घ्यायला लागेल का आमचे ब्रेसलेट रिचार्ज करण्यासाठी, मी माझे ब्रेसलेट्स कधीच सेलेनाईट प्लेटवरती नाही ठेवले, कारण मला माझ्या मेडिटेशनवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे माझा ऑरा आणि माझे क्रिस्टल्स नेहमी एनर्जाइज्ड असतात. पण हा तुम्ही मेडिटेशन नाही करत आहात तर सेलेनाईटची प्लेट तुम्ही घरात नक्की ठेवू शकता. सो मी कधी माझे ब्रेसलेट्स नाही ठेवले, पण माझ्या घरी सेलेनाईटची प्लेट आहे, कारण सेलेनाईट जो आहे तो तुमच्या घरातल्या नेगेटिव्ह एनर्जीला ऑब्झर्व करतो. सो जसं आता तुम्ही बघाल तर मी ऑफिसमध्ये सुद्धा ठेवलेली आहे. सो नेहमी आपल्या एनर्जीसाठी आपल्याला हे टूल्स लागतात, पण एंड ऑफ द डे जे फायनल सोल्युशन आहे ते काय आहे, तुमचं मेडिटेशन. सो मेडिटेशनच तुम्हाला सगळ्या गोष्टीतून तारणार आहे. म्हणून आजपासून 15 मिनटाचा अलाराम लावून बसायची सवय लावा. 15 मिनटाचे 20 मिनटं करा, 20चे 30 करा. 30 मिनिट्स इनफ आहेत एखाद्या छानशा आयुष्यासाठी. आणि मेडिटेशनने तुम्ही जितकी एनर्जी प्राप्त करणार आहे ती सगळी तुम्हाला फ्युचरला पण कामाला येणार आहे. सो 100% द्या. आणि समजा तुम्हाला आता मेडिटेशन करायला वेळ नसेल, जमत नसेल, खूप लोक म्हणतात मॅम वेळ नाही आहे, सो नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला जेवायला वेळ असतोच ना, कारण तुम्ही काढता ना, कारण ती गरज आहे. त्याप्रमाणे तुमचं मेडिटेशन हे तुमच्या सोलची गरज आहे. जर ते तुम्ही नाही केलं तर तुम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो, कारण मग तुम्ही या मॅट्रिक्समधून कधी बाहेरच नाही पडणार, तुम्ही ह्याच्यातच अडकून राहाल. पण जर तुम्हाला मॅट्रिक्स समजलं तर विचार करा तुम्हाला किती सक्सेस भेटेल. सो मेडिटेशननी पुस्तकं वाचायची पण गरज नाही राहत, ज्ञान जे असतं ते डाउनलोड होतं. सो नेहमी समजून घ्या की बोलते ना की एक सोल्युशन फॉर ऑल युअर प्रॉब्लेम्स. सो म्हणून मेडिटेशन करा. आणि मेडिटेशनबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मेडिटेशनचा एक जो व्हिडिओ आहे तो मी उद्या रेकॉर्ड करून टाकेन आणि देन तुम्ही त्याच्यावरती 21 डेज मेडिटेशन करू शकता. सो पुन्हा भेटूया. आणि हां, आणखीन प्रश्नांची उत्तरं देऊन टाकते. मला आता कळलं तुम्हाला नेक्स्ट प्रश्न काय आला असेल की मॅम म्युझिक लावून करायचं की बिना म्युझिकचं करायचं. सो बिना म्युझिकचं करायचं, कारण जेव्हा तुम्ही म्युझिक लावून करता तेव्हा तुमचं लक्ष म्युझिकमध्ये पण असतं. सो आय वॉन्ट की तुम्ही न्यूट्रल मेडिटेशन करायला शिका. सो जस्ट शांत राहा आणि फक्त मेडिटेट करा, बाकी काही करायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी योग्य वेळ आल्यावर ऑटोमॅटिकली ठीक होतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा यार, चॅनलला व्हायरल करून टाका. सो पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.